सर ती शनाया मॅडम आपली अरे एकदम रेम्या डोक्याची आहे, न बघता सह्या केल्या. आनंद जोक सपाट, पण तिने न बघता सह्या केल्या म्हणून तर तुझं फावलं ना. हा दॅट्स ट्रू. आता तू गोत्यात येणार नाहीस एवढं मात्र बघ. अरे कशासाठी गोत्यात ये? आणि आपण काय कोणाचं वाईट करत नाही. आपलं फंडा खूप क्लिअर आहे. आपल्या कंपनीला चांगले रिझल्ट्स हवेत आणि राधिका बहिणींना चांगले पैसे. અને શ્રી કૃષ્ણ ભગવાન પોતે કહી ગયા છે કે સારા કામ માટે ક્યારે ક્યારે ખોટું બોલવું પડે તો પણ ચાલશે. म्हणजे श्रीकृष्ण स्वतः म्हणून गेलेत की चांगल्या कामासाठी जर तुम्ही खोटं बोलत असाल तरी चालतं. वा आनंद वा, डोकं चालवायला शिकावं तर ते तुझ्याकडनंच. अरे सर इस पार या उस पार, आणि काही झालं ना तर मी ठरवलं मी राधिका वहिनींना जस्टिस मिळवून देणारच. आणि हे सगळं जर गुरु आणि शनायाला कळलं तरी काय फरक पडतो. टेंडर कोणी पण भरू शकतं. काय एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. व्हॉट इज दिस सर? सर कधी विचारत पण नाही, डायरेक्ट आत निघून जाते. नो मॅनर्स ॲट ऑल. अपॉइंटमेंट न घेता. आणि परवा राधिका वहिनी आले होते तेव्हा गुरु सर काय म्हणाले तुला? अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणाला आठ पाचू नकोस. आणि जेनी तिच्याकडनं कसल्या मॅनर्सची अपेक्षा करतेस तू? ते म्हणतात ना, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. काळा काळा काय? अरे बैल जोडी. बैल जोडी. पण सर आज कशाला आली असेल ही? ते त्यांचं ब्युटी पार्लरचं सेशन वगैरे तर नसेल ना? काहीही असू शकतं. आपल्याला काय काय कायदा त्यांच्यासाठी नाहीये, कायदा फक्त आपल्यासाठी आहे. आनंद तिला काय करायचं ते करू दे, आपण आपली कामं करूया, कारण अँसरेबल आपण आहोत. येस सर, अँड वी आर अँसरेबल टू शनाया मॅडम. आयरन जनी. येस सर. मला खूप भूक लागली आहे, केक दे ना. आत्ताच तर खाल्ला का तुम्ही? आता कुठे? अर्धा तास झाला. अरे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जाऊन बसा, मी पाठवते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.